खेळणे 40+ उत्कृष्ट खेळाडू आज आपल्यामध्ये ते नाही आहेत. काळाने त्याला आपल्यापासून हिरावून नेलेलं आहे आणि कुठेतरी आज त्यांचा दशक्रिया विधी देखील होता आणि गोरसे टीम आणि संपूर्ण आपण जे ऑपोजिट टीम वडगर देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार आहे. सगळ्यांना मी विनंती करणे जागेवरती काही सेकंद स्तब्ध राहा, त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा, त्यांच्या आठवणींना उजाळा द्या आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया. सावधान. ओम शांती शांती. कमलाकर केणे यांच्या मृतात्म्यास शांती लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. जरी आज शरीर रूपाने ते आमच्यासोबत नसले तरी त्यांच्या आठवणी कायम आमच्या हृदयात असतील. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, एक उत्कृष्ट व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती आणि गोरसे संघासाठी त्यांचं योगदान कधी न विसरण्यासारखं राहिलेलं आहे. आज त्यांचा दशक्रिया विधी होता आणि तिथूनच गोरसे टीमला इथे यायला थोडासा उशीर त्यामुळे झालेला आहे आणि नक्कीच त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलेली आहे आणि लगेचच आपण सामन्याला करतोय सुरुवात. सलामी जोडी, सलामी वीर मैदानावरती दाखल झालेले गोरसेचे जय बजरंग गोरसे बॅटिंग करत असताना अनंता केणे आणि त्याचबरोबर दयानंद केणे असे दोन सलामीवीर आणि दोन्ही बंधुराज त्या ठिकाणी आपण बघतायत. भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी गोरसेसाठी प्रतिनिधित्व केलं आणि आता मात्र जशी 40 ओलांडली तर कुठेतरी 40+चा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा हे दोन बंधुराज या ठिकाणी येत असताना क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर पूर्वीपासून या गोष्टी आपण बघत आलेलो आहे. एकाच घरातील कित्येक खेळाडूंना आपण खेळताना बघितलेले आहे. कित्येक अशी उदाहरणं देता येतील. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण अनेकदा भावांच्या जोड्यांना खेळताना बघितलेले आहे. पूर्वी स्टीव्ह मार्कवाला आपण बघितलं ऑस्ट्रेलियासाठी खेळताना. त्यानंतर आपण बघितलं की अँडी फ्लॉर, ग्रँड फ्लॉर जे झिम्बाब्वेसाठी खेळले. भारतासाठी पठाण बंधूंना आपण खेळताना बघितलं, पांड्या बंधूंना खेळताना आपण बघितलं. अशी भरपूर उदाहरणं देता येतील. या स्पर्धेमध्ये 189 चौकार झालेले आहेत आणि षटकार 143. ही माहिती आम्हाला अल्पेश देत आहेत. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघत होता, स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. फिल्डर धावत आहेत, लॉंग चेस आहे. चेंडू हळूहळू करत सीमारेषे बाहेर गेला आणि सुरुवात झाली आहे गोरसेच्या डावाला चौकाराने. त्या चौकाराने सुरुवात होते दयानंद यांच्या डावाची आणि गोरसेच्या डावाची. बॉलिंग मार्कवर राजू पाटील, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. डावखुरे गोलंदाज नेहमीच अशाच पद्धतीने चेंडूला बाहेर वळवण्याचं काम करत असतात आणि क्रिकेटमधलं सोपं तत्व आहे. बाहेर निघणारा चेंडू फलंदाजांना नेहमी अडचणीत आणत असतो आणि हा डॉट बॉल तुम्ही बघतायत. पुन्हा एकदा फ्लाईट दिली आहे, ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डर काऊ कॉर्नरवरनं वेगाने गेलेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. दोन चौकार या ठिकाणी आलेले आहेत. मागचा चेंडू डॉट होता, हा चेंडू एकदम ओव्हरपिच फ्लाईट दिली होती आणि आडव्या बॅटने खेळत असताना दयानंद यांनी दुसरा चौकार ठोकलाय. 8 धावा धावफलकावरती जय बजरंग गोरसेच्या. बॅटची एज पण नशीब बलवत्तर. चेंडू मागे नो मॅच मध्ये पडतोय. शॉर्ट थर्डमॅन आणि विकेट किपरच्या अगदी मध्यभागी त्या ठिकाणी पडतोय. 1 धाव इथून मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आपण बघतोय. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना पहिला सामना थोडासा वन साइडेड झाला. हा सामना एक चांगला सामना, एक रोमहर्षक सामना बघायला मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एकाच ताकदीचे आहेत, वडगर आणि गोरसई, आणि दोन्ही संघ झुंजार वृत्तीचे आहेत. त्यामुळे ही चांगली मॅच प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळेल. हा चेंडू सरळ निघतोय, पडल्यानंतर बाहेर. डॉट बॉल येतोय. स्ट्राईकवरती प्रथमच अनंता केणे येत आहेत. डॉट बॉल येतोय. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा झालेल्या धावफलकावरती. गोलंदाजी
चांगली होते, 2 चौकार जरूर आल्यात. तर राजू पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, चेंडू सिली मिड ऑफला येतोय, डॉट बॉलने षटकाची होती समाप्ती आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपले. धावा फलकावरती 9. चांगलं कमबॅक राहिलं राजू पाटील यांचं. पहिल्या 4 बॉलमध्ये 9 दिल्या होत्या, पण पुढचे 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत. कुठेतरी ती लाईन लेंथ चांगल्या पद्धतीने हाताळताना आपण बघितलं शेवटच्या 2 बॉलवरती. धावसंख्या 9. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना या ठिकाणी सुरू आहे आणि भरपूर संख्येने मान्यवर या व्यासपीठावरती आम्ही जेव्हा रेग्युलरची स्पर्धा होती तेव्हा देखील भरपूर संख्येने मान्यवर बघितलेले आहे. आणि वीर तानाजी दापोडे 40+ संघाची एक वेगळी युनिटी आम्ही बघितलेली आहे. सकाळी चर्चा झाली, आम्ही अनेक ठिकाणी भरपूर स्पर्धा बघितल्या. आयोजन कमिटीमध्ये नावांची लिस्ट भरपूर असते, पण तिथे काम करणारे लोक 4 ते 5 जण असतात, जेमतेम 7 ते 8 जण असतात. पण इथेही एकजूट, प्रत्येक जण प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतो, प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येकाचं बारीक लक्ष आहे आणि हे सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टींवरती लक्ष देऊन येणाऱ्या प्रत्येक मान्यवराला सन्मानित केलं जातं. मैदानावरती लक्ष असतं की मॅचेस व्यवस्थित सुरू राहाव्या, या गोष्टीवरती सगळं फोकस असतो. शिस्तबद्ध आणि पारदर्शक क्रिकेट दाखवण्याचं काम सातत्याने वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या वतीने झालेलं आहे. दरम्यान नरहरी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे नरहरी पाटील आपलं. एक रॉयल एंट्री होताना आपण बघतोय. ओव्हर द बॉलर रेड, लॉंग ऑफला फिल्डर धावतायत वेगाने चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण. ओहो, बॅकअपला कोणी नाही, पण सेकंड अटेम्प्टमध्ये गोलंदाज चेंडू उचलतात. 1 धाव येईल. बॉलिंग मार्कवर संदीप पाटील. सलामीवीर अजूनही त्या ठिकाणी खेळत असताना 2 बंधुराज, दयानंद केणे आणि आनंद केणे. दयानंद 10 वरती खेळतात. आनंदाने अजूनही खातं उघडलं नाहीये. 2 चेंडू सलग डॉट फेस केलेले आहेत. संदीप पाटील बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार होतील. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहेत. तर चला, जास्त वेळ न घेता लगेचच मॅच सुरू करा. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस, प्रत्येक बॅट्समनसाठी वेगळी रणनीती आपण बघतोय. त्या ठिकाणी गावदेवी वडगरची लॉंग ऑफला लॉंग ऑनला आणलेले. ऑन साईडला आपण बघितलं तर 5 फिल्डर तुम्हाला बघायला मिळतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट, एक काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑनला फिल्डर आहे. ऑफ साईडला डीप कव्हरला, डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे आणि एक डीप कव्हरला फिल्डर आहे. इनफिल्डमध्ये शॉर्ट थर्डमॅन आहे. त्याचबरोबर ऑफ साईडला आपण बघतो शॉर्ट कव्हरला एक फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. ऑन साईडला लॉफ्ट करतात, लॉंग ऑनला फिल्डर वेगाने गेल्यात. चेंडूवरती काय फिल्डिंग आहे बघा. ज्या पद्धतीने त्यांची ध्येयष्टी आहे ते बघितल्यानंतर असं वाटणार नाही की ते इतके फिट असतील, पण बघा ती चपळाई, ती नजर आजही बघायला मिळते. 40 ओलांडल्यानंतर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नेहमीच लक्ष वेधून घेणारं असतं, सगळ्यांना इम्प्रेस करणारं असतं. धावा फलकावरती 11 धावा. बॉलिंग मार्कवर संदीप पुन्हा एकदा. ओ, फ्लायटेड होता, मिस केलाय. ड्रिल करून दाखवत आहे. ड्राईव्ह करायचं होतं, कव्हरच्या दिशेने मिस झालाय. डॉट बॉल येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चेंडू आपण डॉट बघितले, 2 चौकार येऊनही पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत केवळ 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 11. संदीप ऑन साईडला फिल्डर आहे डीप मध्ये. हो, तिथे थोडंसं फंबल झालंय, पायाला लागून चेंडू पुढे गेलाय. केवळ 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. धोका का पत्करलाय? कदाचित ही विकेट सरेंडर केले, स्वतःला बहाल केली आहे. पहिल्या विकेटचं पतन जय बजरंग गोरसेच्या फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत आणि हा पहिला गडी डगआउटच्या दिशेने जाताना 13 धावसंख्येवरती. तर फलंदाज बाद झाल्या. त्या ठिकाणी आनंद खेणे न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. त्या ठिकाणी आपण बघू शकाल. तर कैलास ठाकरे
मनोज ठाकरे यांचे बंधुराज आपण बघतायत. कैलास असं ज्ञानेश्वर मुकादमचे बंधुराज किशोर मुकादमला आपण खेळताना बघितलेले. तसे आता मनोज ठाकरे जे आमचे कॉमेंटेटर मित्र आहेत त्यांचे बंधुराज कैलास ठाकरे मैदानावरती येत असताना तिसऱ्या क्रमांकावरती 2 विकेट 1 विकेट गमावलेलं आहे. दयानंद खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. आनंदा थोडे संघर्ष करताना दिसले पण गोलंदाजी संदीप पाटील यांची खूप चांगली राहिलेली आहे. आणि बघा आमचे अल्पेश सांगतायत स्कोरर की भाऊंनी जर डान्स केला तर किती मिळणार 1000. भाऊ 1000 रुपये मिळतील जर डान्स केला तर. आणि तुम्ही करू शकता भाऊ, तुमच्याकडे ते टॅलेंट आहे. डान्सिंग अंपायरची संकल्पना खरं तर आपण बघितली सुरुवातीला गोट्या अंपायरने या भिवंडीतूनच सुरुवात केली होती. गोट्याने आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की भिवंडीमध्ये सुरुवात मी केली होती. ओ हो 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 आल्या आल्यास मिड विकेटच्या वरून पाठवला चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एकोणीस धावा. किंगफिशर बैलाचे मालक कैलास ठाकरे. पण स्ट्रायकिंग इंडला त्या ठिकाणी दयानंद केणे. काय जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी दयानंद केणे. 2 चौकार ठोकले होते आधी, आता हा षटकार ठोकलेला आहे. माहिती आहे आता इथून थांबून चालणार नाही. वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळत आहे. संघाची धावसंख्या 19. ड्राईव्ह करतायत स्क्वेअर लेगला फिल्डर वेगाने आलेले आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिले. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि बैलगाडा शर्यतीची क्रेज वाढत चालले. कुठेतरी त्याचे पडसाद उमटलेले आहेत. क्रिकेटवरती भरपूर ठिकाणी मॅचेस होताना दिसत नाही आहेत. पुसेगावचं काल मैदान आपण बघितलं. आता त्यावरनं आम्हाला इथे आठवण आली की कैलास ठाकरे किंग फिशर बैलाचे मालक आहे. धावसंख्या धावफलकावरती 20. आणि किंगफिशरला आपल्या आगरी भाषेमध्ये कावळा घंटाच वगैरे असे काहीतरी शब्द वापरायचे पूर्वी. आणि तर भरपूर बैलांची नावं आता काय तर बैलगाडा शर्यतीमध्ये आम्ही फारसा रस घेत नाही. पण काही यूट्यूबच्या माध्यमातून काही शर्यती बघितलेल्या आहेत. भरपूर प्रसिद्ध अशी बैल आहेत. काही हिंद केसरी, चतुर्थ हिंद केसरी आहेत, काही द्वितीय हिंद केसरी आहेत. आणि तर नक्कीच आगामी काळात जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्ष्या 7721 चषक 2025 सुरू होते नवीन वर्षामध्ये. आणि बघा बैलाच्या नावाने स्पर्धा होऊ लागलेली आहे. बैलाच्या नावाने मालकांची ओळख तर होताना आपण बघितलेली आहे. आणि आता स्पर्धा देखील त्यांच्या नावाने होत आहेत. पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीजला मलंगडमध्ये आदत वासू दिला होता. नितीन मात्रीला वसायचा मिळाला होता. त्यानंतर पालेगावमध्ये आदत वासरू मॅन ऑफ द सिरीजला होता. चला वळूया मैदानाकडे. संदीप भगत, संदीप पाटील आधी येऊन गेले, आता संदीप भगत येत आहेत. धावफलकावरती आहेत एकूण 20. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, या ओव्हरमध्ये 11 धावांची गती. 10.00 प्रति ओव्हर मागे. चांगली गोलंदाजी झाली. बघूया संदीप भगत येत आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर त्या ठिकाणी दयानंद. यावेळेस मात्र ऑन साईडला गॅपमध्ये खेळत फिल्डर येत आहेत डीप मधून. ओ हो जय, चांगलं क्षेत्ररक्षण जय त्या ठिकाणी होते. पण 2 धावा नाही रोखू शकले. पण 2 धावा आपल्या संघासाठी निश्चितच वाचवल्यात असं म्हणावं लागेल. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 22 धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. बजरंग गोरसई वर्सेस आई गावदेवी क्रिकेट संघ वडगर. आज यजमानांना इन ॲक्शनमध्ये बघाल. दापोडे संघ देखील तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसेल. ओ ऑफ साईडला फुल टॉस होता, पॉईंटच्या दिशेने पाठवलाय. गॅप मोठी आहे, चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. येतोय आज चौकार आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 26. तर बघूया रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चेंडू कुठे होता, कमरेच्या वर होता, ओव्हर द वेस्ट साईड आहे की अबाव द वेस्ट साईड आहे या ठिकाणी चेक केलं जाईल. ऑफ साईडला एकदम फुल टॉस दिला होता, मोठ्या पटक्यासाठी इन्व्हाइट केलं होतं. चेक करूया आपण. टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये पारदर्शकता यावी यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपण वापर करत असतो.
थोडासा वेळ लागेल पण एक योग्य डिसिजन आपण मैदानात पोहोचवणार आहोत. कमरेच्या वर असेल तर नियमानुसार हा चेंडू नो आहे. जर तो खाली असेल तर मग फेअर डिलिव्हरी असेल. इट्स अ नो बॉल. थर्ड अंपायर सांगतात की हा नो बॉल आहे, म्हणजे एकूण 5 धावा मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर मिळाला आहे फ्रीट. तर बघूया फ्रीट वरती काय घडतंय. ओ कव्हर पॉइंटला फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 2 धावा झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी मानस आहे पण डायरेक्ट हिट. जबरदस्त नेम. पण पंच काय डिसिजन देत आहेत आणि पंचांनी तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रेफर केले. फ्रीट वरती फलंदाज 4 पद्धतीने बाद होऊ शकतो. सगळ्यात कॉमन पद्धत म्हणजे हा रनआउट, त्याचबरोबर ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड किंवा हिट द ट्वाइस किंवा हँडल द बोल्ड. अशा 4 पद्धतीने फलंदाज फ्रीटवरती बाद होऊ शकतो. पण बाकीच्या ज्या 3 पद्धती आहेत त्या फार रेअर आहेत आणि जी कॉमन पद्धत आहे तिथे आपण बघू शकता की त्यावरती अपील झालं आहे आणि फ्रीटवरती फलंदाज बाद आहेत का आपण चेक करूया. काय सुंदर टेलिकास्ट या ठिकाणी सूर्य आमचे कॅमेरामॅन खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी कॅप्चर करतात आपल्या कॅमेऱ्यामध्ये. आहे तर बऱ्याचदा काय होतं की कॅमेरा भलत्या ठिकाणी असतो, मग थर्ड अंपायरला तो डिसिजन देता येत नाही. थोडासा झूम करून बघतायत, स्लो मोशनमध्ये बघतायत. थोडासा वेळ लागेल. डायरेक्ट हिट एकदम वेगाने केलं होतं पण त्यावेळेस त्यांची बॅट कुठे ट्रॅक झाली होती का, खाली पॉपिंग क्रीजमध्ये आली होती का. आणि बघूया फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचाने सांगितलं फलंदाज बाद आहे आणि बघा फ्रीटवरती फलंदाज धावचित होऊ शकतो आणि इथे तो झालेला आहे. कॅच आउट झाला नसता पण इथे लालच बुरीवाला असं म्हणतात. कुठेतरी तिसऱ्या धावेचा जो मोह आवरता आला नाही आणि फलंदाज बाद होत आहेत. 29 ही धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना वीर तानाजी 40+ चषक 2024 अत्यंत सुंदर आयोजन आपण बघतायत. 6 दिवसाचं आयोजन पण त्याआधी घेतलेले परिश्रम हे फार कमी लोकांच्या लक्षात येतं. बघताना कुठलीही गोष्ट फार सुंदर वाटते. आयोजन तर आपण म्हणतो की खूप सुंदर आहे पण त्याआधी आयोजकांना तारेवरची कसरत करावी लागते. प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं. घरात एखादी मनोज आपण छोटीशी पूजा जरी ठेवली, 50 लोकांचा कार्यक्रम असला तरी त्याचं नियोजन तुला महिनाभर आधी करावी लागते. प्रत्येक गोष्टीची जमवाजमव करावी लागते. या दरम्यान संघनायक दापोडे टीमचे अजय पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे अजय. आणि काय विचारतात क्रॉसिंगचं काय फास्ट खेळा. अच्छा वेळेवरती या. बघा टाइम आउट नियम क्रमांक 31. खरं तर सुरुवातीला 3 मिनटं असायची इनिंग सुरू करा, त्यानंतर ती कमी करण्यात आली. तर टाइम आउट हा नियम आहे क्रिकेटमध्ये. प्लीज थोडंसं वेळेचं भान ठेवा. अंपायर वेळोवेळी तुम्हाला इन्स्ट्रक्शन करतायत. ती क्रॉसिंग होणं फार गरजेचं आहे. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पिचिंग झाला वाईड बॉलचा इशारा. एक वेगळी शैली वाईड देण्याची या ठिकाणी आमचे अंपायर. बघा आमचे रमेश मात्रे मेक्या हे देखील असं वाटतं की एखादा खिडकीचा पडदा उघडत आहेत वाईड देत असताना. तर प्रत्येक अंपायरची एक वेगळी शैली असते. बिली बावडनने खरं तर क्रिकेटमध्ये बिली बावडनने या गोष्टी आणल्या वेगवेगळ्या प्रकारचे हातवारे करत असताना. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा अपील यष्टांच्या मागून झालंय. आय थिंक एज आहे. पंचांनी अपील स्वीकारलंय. फलंदाज होईल बाद आणि अशा पद्धतीने आणखीन एकदा का जय बजरंग गोरसे टीमला धावसंख्या धावफलकावरती असताना आपण बघतायत 30 धावा. दरम्यान दिनेश आनंद पाटील यांचे आगमन झालेले आहे आणि खूप मोठी जबाबदारी दिनेश यांच्या खांद्यावरती नेहमी असते. 2 दिनेश आहेत दापोडेमध्ये. एक दिनेश जे राष्ट्रीय लेवलला कबड्डी खेळलेले आहेत आणि क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर कुंदन दादांनी त्यांचा सन्मान या मंचावरती केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही निवृत्त जरूर झालात पण तुम्ही माझ्या टीमला सपोर्ट करा, कोचिंग करा. राजन असतील, आमचे दुर्वा असतील. तर बॅट्समन मैदानावरती न्यू बॅट्समन येतोय. विनोद केणे मैदानावरती येत आहेत. धावफलकावरती बघतो आपण 30. राजू यष्टांच्या मागे ज्यांनी झेल टिपलेलं आहे
या षटकातील किती चेंडू शिल्लक आहेत बघूया. अजूनही 3च बॉल झाल्यात. या षटकात 2 अवांतर चेंडू आलेले आहेत. हे षटक थोडंसं लांबच चाललंय. न्यू बॅट्समन विनोद केणे मैदानावरती, पण एका बाजूने तर बघा पवन केणे यांचे काका आहेत अशी माहिती मिळालेली आहे एवन पवनचे. आणि नक्कीच पवन असेल, भावेश असेल, संदेश राहुल हे सगळे जे खेळाडू आहेत त्यांनी कुठेतरी या जुन्या खेळाडूंचा आदर्श घेऊनच क्रिकेटला सुरुवात केली. त्यांच्या पावावर पाऊल ठेवून क्रिकेटचे धडे त्यांनी गिरवले. ओ हो, काय घडलंय, करा फिल्डिंग, कुठेतरी पण नकार दिलाय. अजूनही चेंडू सापडत नाही बघा. आणि अशा क्लिप्स भरपूर व्हायरल होतात, आपण बघितलेले आहेत. पण स्ट्राईक रोटेट झाली नाही. स्ट्राईक दयानंद यांनी स्वतःकडे ठेवलेली आहे. संदीप भगत पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. दयानंद केणे स्ट्रायकिंग इनला सामना करतील. एका बाजूने खूप चांगली बॅटिंग करतात. 3 चौकार 1 षटकार त्यांच्या इनिंगमध्ये आपण बघितलेले आहे. त्याचबरोबर 2 दुहेरी धावा देखील बघायला मिळालेले आहेत. ओ सुंदर चेंडू होता, खोलवर टप्प्याचा संपर्क व्यवस्थित झाला नाही. हा डॉट बॉल येतोय. संदीप भगत कमबॅक करत असताना आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 चेंडू आपण बघतायत संपन्न झाल्यात. आणि हा शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा. संदीप भगत पुन्हा एकदा दयानंद केणे यांच्यासाठी ऑफ स्टंपवरती फुल लेंथ, यावेळेस मात्र पुन्हा मिस केलंय. डॉट बॉल येतोय. षटकाची होती समाप्ती. 3 षटकाच्या अखेरी धावसंख्या धावफलकावरती 31 धावांची गती आहे. 10.33 प्रति ओव्हर मागे. आणखीन 1 षटक शिल्लक आहे. आणि एका षटकामध्ये बघूया जय बजरंग गोरसई हा संघ किती धावा करतोय, किती धावसंख्येचा टार्गेट सेट करतोय. मागच्या मॅचमध्ये आपण कमी धावसंख्या बघितली जी 40च्या आतमध्ये बघायला मिळाली. या मॅचमध्ये आपल्याला ते चित्र बघायला मिळेल का की इथून अखेरच्या षटकामध्ये गोरसई संघ मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये यश प्राप्त करेल. त्यासाठी दयानंद केणे यांना मात्र सूत्र आपल्या हातात घ्यावी लागेल. पण मागच्या ओव्हरमध्ये संदीप भगतने शेवटचे 2 चेंडू डॉट फेकले आणि सुंदर कमबॅक केले. जे 2 अवांतर चेंडू फेकले होते कुठेतरी ते कव्हर करण्याचा प्रयत्न संदीप भगत यांनी केलेला आहे. मनोज इथला ॲटमॉस्फिअर खूप चांगला असतो. इथे आल्यानंतर क्रिकेटसाठी जे पोषक वातावरण असतं ना अनुकूल, त्याची इथे निर्मिती केली गेली नाही. सगळ्यात मोठा यक्षप्रश्न काय असतो, मैदान. मैदान असेल तर तुम्हाला भरपूर गोष्टी करायला मिळतात. इथेही आता कायमस्वरूपी फ्लड लाईट्स लावण्याचा विचार देखील त्यांचा सुरू आहे. आणि मला आठवतं की मागच्या वेळेस जे मान्यवर आले त्यांचं नाव मला आठवत नाही, त्यांनी सांगितलेलं की इथे आणखीन एक आम्ही प्रेक्षक दालन उभं करणार आहोत. म्हणजे गॅलरीज थोड्याशा वाढतील, आणखीन वेगळा लुक या मैदानाला लावेल. टेकडी पोखरून, डोंगर पोखरून हे मैदान तयार करण्यात आलेलं आहे. बॅटची चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. थर्ड मॅन वरनं फिल्डर धावत आलेले आहेत. पण स्ट्राईक दयानंद यांना हवी आहे, त्यामुळे सिंगलचं रूपांतर डबलमध्ये अजिबात केलं गेलं नाही. सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा झालेल्या आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रवी पाटील अंतिम षटक घेऊन येत आहेत कॉमेडी बॉक्स एंडकडनं. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट गेला चेंडू सीमारेषे बाहेर. जजमेंट चुकलंय. 4 धावा मिळतील. या दरम्यान कॉम्प्युटर सुभाष धुमाळ यांचे बंधुराज सागर धुमाळ जे ऑनलाईन मॅचेस बघतायत, न्यू 40+ जे खेळाडू आहेत त्यांच्याकडनं गोरसईला शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेलाही त्यांनी शुभेच्छा दिल्यात. स्वागत आहे सागर धुमाळ आपलंही. व्ही तानाजी 40+ चषक 2024 धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण. एकूण झाली ती म्हणजे 32 धावा झाले, 36 झाल्यात. 4 धावा या ठिकाणी आत्ता ॲड होतील. तर 3 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. बघूया 40च्या पुढे ही धावसंख्या जाते का. ओ हो हो, मिड विकेटच्या वरून आउट ऑफ द पार्क, 6 रन.
भोईरांचं आगमन झालंय इन ऍक्शन मध्ये त्यांना आपण बघाल यानंतर. पण बघा मैदानावरती चौकार षटकरांचा ज्याला छंद नाव त्याचं दयानंद ज्याने काय जबरदस्त बॅटिंग केले. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये का केलं नाही या षटकाने उत्तर दिले मैदानावरती दयानंद केणे जे खेळतात वैयक्तिक 37 धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या आहे 42. म्हणजे बाकीच्यांनी केवळ 5 धावा केल्यात. काही अवांतर धावा देखील आल्यात 2 फक्त 3 धावा या इतर बॅटरनी केल्यात. पण 37 वरती खेळतात दयानंद. ऑफ स्टंप या चेंडू डॉट बॉल. तर वीर तानाजी दापोडे 40+ संघाने लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. लगेचच यानंतर त्यांची मॅच होणार आहे. तर या आपण दापोडेचे खेळाडू काही खेळाडू या ठिकाणी ऑन द वे असतील. आमचा आवाज पोचत असेल त्यांच्याकडे तर प्लीज आपण या लवकरात लवकर या. आपल्याला मॅच खेळायची यानंतर. हवेत आहे मिस टायमिंग जेल कोण घेणार आणि चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावा इथून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अशा प्रकारे फलंदाज होतोय. धावचीत सत्र संपलंय. पहिलं 4 षटकामध्ये एकूण धावसंख्या जय बजरंग गोरसेची झालेली आम्हाला अल्फेस सांगतायत की एकूण धावा झाल्यात 44. 11ची सरासरी आपण बघतोय आणि 11.25च्या रिक्वायर्ड रेटने गावदेवी वडगरला पूर्ण करायच्या आहेत. या 45 धावा कशा पद्धतीने चेस होणार किंवा या धावसंख्येचं संरक्षण होणार याचं प्रत्यक्ष धावतवडण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि दुसरं सत्र कसं असेल या ऐकूया आवाज पुन्हा एकदा. त्यांनी मागच्या 5 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. अत्यंत अनुभवी समालोचक आहेत आणि खूप सुंदर आवाज मनोज ठाकरे यांचा आम्ही सकाळी जेव्हा ऐकलं तेव्हा व्हॉइस क्वालिटी फार महत्त्वाची असते. पण शेवटी आवाज काय आपल्या हातात नसतो. ती शेवटी देवाची देणगी असते. कुणाचा आवाज कसा येईल कधी कधी आपण म्हणतो की आवाज एखाद्या व्यक्तीचा चांगला असतो पण मुलाचा तसा आवाज नसतो. मनोज ठाकरे यांचा घरचा संघ खेळतो गोरसई आणि प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असतो. आपला गाव जिंकावं असं प्रत्येकाला मनातून वाटत असतं. पण जेव्हा ते एखादी व्यक्ती कॉमेंटेटर म्हणून काम करते तेव्हा ती कुठल्या गावाची नसते. ती फक्त तटस्थ असते. दोन्ही बाजू सांभाळावे लागतात कॉमेंटेटरला. जरी त्यांचा संघ खेळत असला तरीही त्यांना दोन्ही बाजू या ठिकाणी नक्कीच धरून चालावं लागेल. वळूया मैदानाकडे. 45चं टार्गेट गावदेवी वडगरकडे समोर ठेवण्यात आले आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल कॉमेडी बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. या ऐकूया आपण आवाज. गोरसे टीम खेळते. गोरसेचाच आवाज आणि जो आवाज आपण मागच्या 5 दिवसांमध्ये ऐकलेला आहे पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय मनोज ठाकरे सरांना खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण जर पाहिले तर खूप चांगला गोड आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिले तर बालासुब्रमण्यम अय्यर हे जे समालोचक आहेत त्यांनी टी व्हीवरती रेडिओवरती चांगली कॉमेंट्री केलेली आहे आणि लगभग त्या शैलीमध्ये आपल्याला ही कॉमेंट्री ऐकायला मिळते. खूप शांत आणि संयमी समालोचन आपल्याला पाहायला मिळतं सन्माननीय विनोदजी पाटील सरांचं. तर बोलूया आपण खेळाकडे. आपण पाहतोय की चालू असलेल्या सामना जयबजरंग गोरसे वर्सेस गावदेवी वडगर. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर गोरसे संघाने 45 धावांचं इथे मात्र आव्हान ठेवलेलं आहे. आता हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतील येणारा काल सांगून जाईल. परंतु या मॅच मध्ये निश्चित रंगत आणि ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी पूर्णा आणि स्टार लोणाड आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील तिसरा सामना जो आहे पहिल्या फेरीतील तो आपण विनर सामना झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. यस या ठिकाणी शुभ आगमन होते आमचे काकाश्री रमेशजी पाटील साहेबांचं आपल्या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. तसेच त्यांच्या समवेत त्यांचे सवंगडी उत्तमजी पाटील साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. आपलंही क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. यस आमचे क्रिकेटर मुख्य आयोजक सन्मान्य मनोजजी पाटील साहेब यांचे ज्येष्ठ बंधू
सन्माननीय उत्तमजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलेही सरसे स्वागत आहे. यस, त्यांच्या समेत आपण पाहिलं तर या क्रिकेटचे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर प्रणेते 40+ कुंदनजी पाटील साहेब यांचे काकाश्री आपण जर पाहिले तर रमेशजी पाटील साहेब यांचंही शुभागमन होत आहे. आपण पाहतोय की अप्रतिम स्पर्धा सजवली जाते. याच्यासाठी आपण जर पाहिलं तर खुले मनाने तनाने धनाने ज्याने ज्याने सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक धन्यवाद आणि स्वागत करतोय. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण आज या ठिकाणी पाहतोय की मॅन ऑफ द मॅच साठी जो गिफ्ट हॅम्पर दिला जातोय नंदे पाटील, प्रल्हाद पाटील आणि मनोज पाटील, राजू पाटील यांच्या माध्यमातून जी ट्रॉफी आहे अतिशय आकर्षक मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय भागीरथ कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र अतिशय भागीरथ पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहतोय की प्लेअर ऑफ द डे संपूर्ण दिवसामध्ये जो चांगला खेळ करेल तो माजी सरपंच सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून कूलर पाहायला मिळते. मग तुम्हाला त्याच्यासाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर याच्यासाठी सुद्धा आपण पाहतोय एक कूलर आहेत आणि त्यांच्याकडून ज्या आकर्षक ट्रॉफीज सुद्धा आपल्याला प्राप्त पाहायला मिळत आहेत. एक मॅन ऑफ द सिरीजसाठी मालिकावीरसाठी सायकल आहे स्वर्गीय महेंद्र सखाराम पाटील यांचे बंधू दिना सखाराम पाटील यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळतंय. या सर्व मान्यवरांचं मी खरोखरच मनापासून धन्यवाद व्यक्त करेन आणि या स्पर्धेमध्ये आपलं सरसे स्वागत व्यक्त करेन. तर चला आपण वेळ वाया न घालवता आपण लगेच क्षेत्ररक्षणाला लावून घ्यायचं आहे. आपण पाहतोय सलग ही 5 दिवस स्पर्धा सुरू होते आणि 6वा दिवस अंतिम दिवस मेगा फिनाले याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम 16 अनेक मान्यवर उपस्थित राहतील यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु या मागील 5 दिवसामध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीचा आपण संघवारी पाहूया. विक्रम स्पोर्ट वडूनगर हा तर असे फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं पिंपलकर या संघाने पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये आक्रमक खेळी दाखवली होती. त्यानंतर आपण पाहिलं की काल्हेर या संघाने सुद्धा खूप चांगलं खेळ केलं होतं. रांजनोली या संघाने आणि कालच्या दिवसामध्ये सर्वांना प्रभावित केलं की या फॉर्मॅटमध्ये ज्याने प्रथम क्रमांकाची एक आणि द्वितीय क्रमांकाची एक ट्रॉफी अशी उचललेले गावदेवी सोनाले या संघाने प्रवेश मिळवलेला आहे. आजच्या दिवसातून कुठला संघ क्वालिफाय होईल पाहण्यासारखं राहील. खास करून आज प्रेक्षकांच्या भेटीसाठी एक चांगली मॅच पाहायला मिळेल कारण आज स्थानिक संघ अर्थात आयोजक संघ यजमान संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. दापोडे संघाने सुद्धा जर विचार केला तर एक चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी उचललेली आहे. जो सूर आहे तो सूर गवसण्यास कुठेतरी वेळ गेला आहे. 5-6 ट्रॉफी नंतर त्यांच्या हाताला काही लागले गेलं. तर आज या ठिकाणी घरच्या खेळपट्टीवर खेळत असताना कशा प्रकारे खेळ होईल हेही पाहण्यासारखं राहील. आपण पाहिलं तर या फॉर्मॅटमध्ये प्रथम क्रमांकावरती रँकिंग करत असताना जबरदस्त कारिवली हा संघ पाहतो. त्यानंतर कामतगर हा दुसऱ्या क्रमांकावरती आणि वडूनगर हा संघ मी तर म्हणेन का हा फर्स्ट म्हणजे पहिल्या क्रमांकावरती येईल ही स्पर्धा संपल्यानंतर यात मात्र काही शंका नाही आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर चौथ्या क्रमांकावरती पाहायला मिळते काल्हेर ज्याने पिंपलाचे ते ट्रॉफीचा हकदार मानकरी झाला होता. त्यानंतर 5व्या क्रमांकावरती टेमघर रांजोली सारंगाव ह्या टीमला आपल्याला पाहायला मिळते आणि 6व्या क्रमांकासाठी भादवड सरवली डुंगे मानकोली पिसे या संघांना पाहतोय. आणि त्यानंतर 7व्या क्रमांकासाठी दिवा चावेंद्रराव ओवली दापोडे या संघांना आपण पाहतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर आतापर्यंत खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नेहमीच पाहायला मिळालेला आहे. आणि आजही या ठिकाणी ही जी स्पर्धा पाहतोय या भिवंडीतील 40+ मिनी वर्ल्ड कप म्हणून संबोधला जाणारा वीर तानाजी चषक 2024चा भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. आपण करूया या मॅचला इथं मात्र सुरुवात. तर पूर्ण संघाला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती विठ्ठल आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर सर्व टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तर आपल्याकडे वेळ आहे तर आपण स्वागत आणि सन्मान करूया. मनोज पाटील यांचे ज्येष्ठ बंधू उत्तमजी पाटील साहेबांचा इथं यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. मायेचे उपदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ दाखवून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्मान्य नरेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता मान्यवरांना दिले जाते मान सन्मान. या स्पर्धेची आठवण म्हणून आपण एक ट्रॉफी देतोय. तर बोलूया आपण खेळाकडे मैदानाच्या आतमध्ये
धावसंख्या आपल्याला कंप्लीट करायची आहे 45. यस, पिशे संघाचे सुद्धा इथं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकता रामदासजी म्हात्रे साहेब असतील, मधुकरजी पाटील साहेब असतील, रोहिदासजी पाटील साहेब असतील, पंढरी पाटील साहेब असतील, अनिलजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांची स्पर्धा आपण थोड्या दिवसात अनुभवणार आहोत. यावेळेस पाहू शकता पहिला फटका अप्रतिम, चेंडू मात्र बॅकवर्ड स्पीड 4 रनमध्ये सीमारेषा पार होतोय. दणदणीत चौकार. सरसरीने धावा पलकावरती जमा करायच्या. पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका चौकार लागला जातोय. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अनंत केणे तयार होईल. आज फलंदाजी करत असताना काहीच काही करता आलं नाहीये. गोलंदाजी करताना पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. यावेळेस अजून एक चांगला फटका कैलास हाय त्या ठिकाणी पाहूया. एक धाव कंप्लीट केली जाते. दबाव टाकल्या दुसऱ्या धावेसाठी. क्या बात आहे, रणवीर विकेट. ही धाव कंप्लीट केली जाते. निश्चितच तुम्ही थोडंसं धाडस दाखवला तर त्या धाडसाचं इथं मात्र फळ मिळला जाते. दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. धावसंख्या पाहतोय आपण 6 अंकावरती. वडगर संघ आहे एक ताकदवार संघ आहे, बलाढ्य संघ आहे. अशा संघासमोर तुम्हाला अधिकतम चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजामध्ये जी क्षमता आहे त्याचं दर्शवण्याचं काम राजू पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. यावेळेस उडवलाय बॉडी शॉट, सेफ फटका, चेंडू सीमा पार, चौकार. क्या बात आहे. आक्रमण आहे बचावाचं मूल साधन आहे. त्या युक्तीप्रमाणे आपण जर पाहिलं तर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राजू पाटील यांच्या माध्यमातून अनंत केने यांच्या गोलंदाजीवरती केला जाते प्रहार आणि प्रहार. आतापर्यंत 2 चौकार खेळून काढलेले आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 का दम 10 धावा. राजू पाटील पुन्हा एकदा तयार होते. वीरतानाजी दापोडे संघामध्ये सुद्धा एक राजू पाटील आहे. त्यांच्या फलंदाजीमध्ये सुद्धा खूप धार आहे. इथं मात्र मिस टाइम. काय घडेल पाहूया. परंतु अप्रतिम झेल कन्वर्ट केला जातो कैलाश ठाकरे यांच्या माध्यमातून. फलंदाज फेल ठरतो झेलच्या स्वरूपात. झेलच्या स्वरूपामध्ये राजू पाटील अतिशय आक्रमक रूप धारण केलं होतं. परंतु आपण पाहिलं की एक मोठी इनिंग खेळता आली नाही आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या जर पाहिली तर 10 अंकावरती आहे. एक गडी आता मात्र बाद झालेला आहे. कुठेतरी छिद्र पाडण्याचं काम अनंत केने यांनी केलेलं आहे. आणि आपण नेहमी म्हणत असतो जेव्हा जेव्हा मटक्याला छोटासा छिद्र जर असेल तर पूर्ण मटकं खाली होण्यास वेळ लागत नाहीये. परंतु आपण जर पाहिलं तर तो छिद्र कुठं आहे, वरते आहे की खालते, हेही तपासलं जाईल. राजू पाटील हा एक चांगला फलंदाज होता. चांगली सुरुवात नेहमी करून देतोय. त्या जोरावरती कित्येक सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर वर्चस्व गाठलं जात होतं. आता या ठिकाणी पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन फलंदाज काय करेल, डावाला सावरेल की आक्रमक रूप जो आहे तो मात्र प्रस्थापित करून ठेवेल. कमलाकर पाटील दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे. स्टार क्या बात आहे. जमीचा पैसा हा आपण जर नाटक पाहिलं तर खूप गाजलं गेलं. पूर्ण महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली गेली. निश्चित क्रिकेट पासून कोणी वंचित राहू शकत नाहीये. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळलेला आहे. एक धाव घेतली जाते. दुरून शतरक्षक येईल. कैलाश ठाकरे फेकी करेल. अवसर आहे 2 धावांचं. एक खरं क्रिकेट आहे, हुशारीचं क्रिकेट आहे. खाली रिझन आहे, माहिती आहे या ग्राउंडवरती जेव्हा जेव्हा डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय त्यावेळेस आपण पाहिलं तर वेळ अवसर आपण जर पाहिलं तर 2 धावांचं निश्चित असतं. तर पाहूया पुढील चेंडू. आतापर्यंत धावा पलकावरती 12 लागल्या गेल्यात. 2 चौकार, 1 विकेटही पाहायला मिळालं. 45 धावांचं आव्हान
11.25च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये एक चांगली सुरुवात राजू पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढील चेंडू यावेळेस सोडवला, मिस टाइम आहे, पाहूया. सेफ लँडिंग होते, एक धाव कंप्लीट केली, धाडस दाखवलेला आहे आणि इथं मात्र काय घडेल. यस, फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. टाक्यांचा तो जो प्रेशर असतो तो कुठेतरी प्रत्येक टीमवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वीर तानाजी दापोडे या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण इथं उपस्थिती राहायची आहे. षटक क्रमांक दुसरं कोणाच्या खांद्यावरती दिले जाईल संघनायकाच्या माध्यमातून हेही पाहण्यासारखं राहील, कारण 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च झालेल्या आहेत. तर त्या धावांचा ओघ जो आहे तो कुठेतरी थांबला जाईल का हे पाहण्यासारखं राहील. गोरसई म्हटलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव पोचलेलं आहे. खास करून भावेश पवार असेल, पवन केने असेल, सूरज केने यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर खूप चांगला खेळ आणि क्रिकेटच्या माध्यमातून का होईना परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव मात्र पोचलेलं गेलं आहे. आणि या गावामध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगले खेळाडू तयार होत आहेत. लक्ष्मण केने यावेळेस येतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी एक चांगला गोलंदाज आहे. आज आपण जर पाहिलं तर कागदोपत्री खूप चांगलं नाव आहे विनोद सर जर पाहायला गेले ना तर लक्ष्मण यांचं, परंतु आज या ठिकाणी वर्तमान काळामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल आणि वर्तमान काळामध्ये ज्याची कामगिरी सरस निश्चितच त्याच्या नावाचा बोलबाला इथं मात्र केला जातोय. वेल अँड गुड मी तर म्हणेन गावदेवी वडगर आता आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळते, कारण 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढील चेंडू यावेळेस पाहायला मिळतंय फाईन लेगच्या रिजन मध्ये. चेंडू थांबत नाहीये, हा जातोय सीमारेषे बाहेर चौकार आणि हा चेंडू जो आहे तो पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित केलेला आहे. पंजा मिळालेला नाही चेंडूवरती. डीजे चेंडू करावं आताना पाहायला मिळालं. एकतर धावफलकावरती धावा कमी, त्यातल्या त्यात या धावा खर्च केल्या जात आहेत. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साईडला येतोय. तर पाहूया, एक धाव कंप्लीट केली जाते, दबाव टाकलेला, प्रेशर टाकले जाते. विनोद केने यांच्या माध्यमातून फेकी केली जाते, परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाहीये. अधिक चांगली अधिक दुय्यम दर्जाची आपण पाहतोय इथं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वाईट थ्रो पाहायला मिळाल्या. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचली जाते. 45 धावांचं आव्हान आहे. षटक क्रमांक दुसरं पहिल्या षटकामध्ये 13 आणि या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय की आतापर्यंत 7 धावा खर्च झालेल्या आहेत. 20 धावा ऑन बोर्ड. गावदेवी नांकर आपण कुठे जायचं नाही. यस, इथं मात्र पाहू शकता हवेमध्ये आहे, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि इथं मात्र झेलच्या स्वरूपात अजून एक फलंदाज होतोय बाद. निश्चितच आपण पाहतोय एक चांगला गडी बाद इथं मात्र केलेला आहे. आमच्या समवेत आमच्या कॉम्बॉस मध्ये जुळलेले आहेत गोरसेचे आर्मी मॅन निलेश केने साहेब.
त्यांचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम. तसेच सन्माननीय इंद्रपालजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. आपलंही सहर्ष स्वागत आहे. यास मास्टर 40चे ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच या 40+ भिवंडी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावत घेतलेला आहे. याची सुरुवात सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांनी केली आणि त्याचा वटवृक्ष एवढा वाढलेला आहे की त्याची मापता येणार नाही आहे अखंडता आणि त्याची जी वृद्धी. या वेळेस व्हाईट बॉल धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहू शकता आपण 21 अंकावरती. लक्ष्मण केने असं वाटतं अति घाई झालेली आहे घरी जायची. पुढील चेंडू या वेळेस चॉप केलेले आहे. दिशा दिलेली आहे. पाहू शकता आपण एक धाव कंप्लीट केली. इथेही पाहू शकता आपण रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली. फिटनेस का फंडा. एक धाव आरोग्यासाठी आणि आरोग्यदायी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोण म्हणेल हा 40+, 50+, 60+चा खेळ आहे. आपण जर पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर गोट्या हा 65 वय वर्षाचा खेळाडू आणि सर्वोत्तम खेळ संपूर्ण दिवसातून केला गेला आणि प्लेअर ऑफ द डेचा मानकरी ठरला गेला. म्हणजे आपण पाहू शकता जरी माझे हात थकले असतील, जरी माझे पाय थकले असतील, परंतु अजूनही माझा क्रिकेटवरती जो प्रेम आहे तो मात्र थकला नाही आहे, तो मात्र दमला नाही आहे. यावेळेस उडवला ऑन साईडला. पाहूया चेंडू हवेमध्ये आहे. सेफ लँडिंग होते. दीपक झेपावतोय आणि त्या दुसऱ्या धावेची मागणी तसा पुरवठा. 2 धावा करतात कंप्लीट. पुन्हा एकदा आपण पाहू शकता या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर 26 या अंकावरती लागली गेली आहे. 25 या अंकावरती लागली गेली आहे. सॉरी, षटक क्रमांक दुसरं चालू आहे. अजून पूर्ण वयाचं नाव घेत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 25 लागली गेली. 45 धावांचं आव्हान. अजूनही 20 धावांची गरज आहे. जी मॅजिकल ओव्हर, जी कमी रनची ओव्हर, ती मात्र कुठे पाहायला मिळत नाही. या उलट मात्र गावदेवी वडगर संघाने धावफलक हलत ठेवलेला आहे. यावेळेस उडवलाय. इथे पाहूया मिस टाइम आहे. जयेंद्र धावतो त्याच्या खाली, परंतु आव्या बाहेर खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. परंतु कठीण क्षणी तुम्हाला कठीण परिश्रम करावे लागतील. अशा कॅचेस तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. घ्या कॅच जिंका मॅच असं नेहमी सूत्र आहे. त्या सूत्राचं पालन करावं लागेल आणि सूत्र ज्या वेळेस आपण हाती घेतोय निश्चितच कुठलेही काम असो ते मात्र आत्मविश्वासाने पूर्ण केलं जाते. चांगला प्रयत्न, चांगला गुड एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. 27 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. अतिशय शांत चित्ताने आणि शांत डोक्याने मैदानाच्या आतमध्ये खेळ वडगर संघ करतोय. धावा थांबवल्या नाहीत. एका बाजूला विकेट जरी परत गेली तरी दुसऱ्या बाजूला धावांचा ओघ काही कमी केला गेला नाही. या पुढील चेंडू या वेळेस ड्राय पाहायला मिळते. काय बाद आहे. काय चांगला फटका खेळून काढला होता. इथेही पाहू शकता हार्डवर गडबड, परंतु या वेळेस दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप. एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या आपण पाहिले तर 28 या अंकावरती जाऊन पोहोचते. 2 षटकांचा खेळ इथं कंप्लीट झाला गेला. 45 धावांची आवश्यकता असताना इथं मात्र एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गावदेवी वडगर आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं जे समीकरण आहे ते 17 धावांचं उरलेलं आहे. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांच्याकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचली जाते. एक चांगला गुणलेखक या भिवंडी क्रिकेट इतिहासामध्ये पाहायला मिळतोय, ज्यांच्या माध्यमातून अनेक बिग स्पर्धा इथं मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळते. तर आपण करूया स्वागत आणि सन्मान. आमच्याकडे इथं आपण जर पाहिलं तर पूर्ण संघाची संपूर्ण टीम आहे. त्या टीमला इथं करूया सन्मानित. आपण करूया सन्माननीय मनोज टावरे साहेबांना सन्मानित. या व्यासपीठावर विराजमान आहेत सन्माननीय मनोज टावरे साहेब. त्यांचा यथोचित स्वागत आणि तर या ठिकाणी उपस्थित आहे सन्मान निलेश दादा यांनाही आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. प्रल्हादजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तर सन्माननीय विठ्ठलजी गायकवाड साहेब इथे उपस्थित आहे, त्यांचाही आपण करूया
इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान आपण पाहू शकता. निलेशजी दादांचा इथं यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाते. त्यानंतर आपण पाहिले तर गावदेवी पूर्ण संघाचे एक अष्टपैलू खल्लाडू सन्मान्य विठ्ठल दादा गायकवाड यांचाही आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. मी प्रल्हादजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा करूया आपण स्वागत आणि सन्मान. मैदानाच्या आत आपण खेळ सुरू ठेवायचा आहे. आपण पाहिले तर प्रत्येक टीमला प्रत्येक मान्यवरांना प्रत्येक नागरिक असेल भिवंडी इतिहासामधले कोणी राजकारणी असतील समाजकारणी असतील क्रीडा क्षेत्र असतील सर्वांचं इच्छित योग्य तो मान सन्मान केलं जातं. त्यानंतर किशोर दादा आहेत आपल्यामध्ये त्यांनाही आपण करूया सन्मानित. तर मी विनंती करतोय की प्रल्हादजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांना करायचं आहे सन्मानित. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 30 अंकावरती आहे आणि व्यासपीठावरती पाहू शकता आपण मान आणि सन्मान किशोर दादांना दिले जाते. आडनाव बोला ना तुम्ही. रमेश रमेश या दरम्यान आपण पाहिले तर एक चांगला फटका खेळला गेला होता. हो ना तुम्ही बसा. कोण आहे त्यांचे मला नाव सांगा. बसा इथं कोण तिथं आहेत ना त्यांची सगळ्यांची नावं सांगा. आता कोणता करू. तसेच रमेश दादा या ठिकाणी आहे त्यांचा आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. रमेश दादांना विनंती आहे आपण समोर यायचं आहे. प्रल्हाद साहेब आपणास विनंती आहे की आपला यथोचित स्वागत आणि सन्मान त्यांचा करायचा आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित सन्मान्य मिलिंदजी पाटील साहेब आहेत त्यांनाही करूया आपण सन्मानित. सन्मान्य मिलिंदजी पाटील साहेब प्रल्हादजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या व्यासपीठावरती आपण पाहू शकता संपूर्ण टीम या व्यासपीठावरती आहे. तर सन्मान्य मिलिंदजी पाटील साहेब यांना विनंती आहे आपण समोर यायचं आहे आणि प्रल्हादजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता या व्यासपीठावरती मान सन्मान चालू आहे. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती तर 32 लागली आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहे रवीजी पाटील साहेब. आपल्याही यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. रवीजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. एका बाजूला सामनाही चालू ठेवायचा आहे. आज अंतिम दिवस आहे. मेगा फिनाले आहे. फायनल दिवस आहे. निश्चितच मान्यवरांची रेलचेल राहील यात मात्र काही शंका नाही. आपण खेळी चालू ठेवायचा आहे. तर सन्मान्य रवीजी पाटील साहेबांचा इथे यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाते. त्यानंतर आपण पाहिले तर संजयजी पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल. संजयजी आपणास विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. आपलेही यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल. प्रल्हादजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 34 धावा आहे. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. यस या ठिकाणी सन्माननीय भरतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर या भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाला ज्याने आपण पाहिले तर बीज लावलं गेलं आणि त्या बीज अंकुरित होऊन वटवृक्ष तयार झाले असे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कुंदनजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या क्रीडा मंचावरती क्रीडा नगरीवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की विजयजी पाटील साहेब पोलीस पाटील दापोडे या महान व्यक्तिमत्वाचं महत्वाचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तर आपलेही या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की हरिदास पाटील साहेब आहेत. आपलेही सहर्ष स्वागत आहे. निश्चितच दापोडेची टुर्नामेंट म्हटली तर स्पर्धा म्हटली तर मान्यवरांची मात्र रेलचेल नेहमी आपल्याला पाहायला मिळते. कारण असं म्हणतात की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं ना अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तसेच या ठिकाणी प्रशांतजी पाटील साहेब आहेत, त्यांचं यथोचित स्वागताने सन्मान केले जाईल. प्रशांतजी पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे, आपलं स्वागताने सन्मान केले जाईल. प्रल्हादजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण प्रशांत पाटील साहेबांचा यथोचित स्वागताने सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 35 लागली गेली आहे. म्हणजे एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुभाष यांनी हाताळलेली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज. तर चला या प्रशांतजी पाटील साहेबांना पुढे यायचं आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. बोलूया खेळाकडे. अतिशय कुशल मुवमेंटमध्ये मॅच आलेले आहे. आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरला 10 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय 45 धावांची गरज असताना इथं मात्र खूप चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये करत असताना मात्र या तिसऱ्या ओव्हरमध्ये टर्निंग पॉइंट म्हणून हाताळली गेलेली ओव्हर पाहायला मिळते. 7 धावांची शेवटचं अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजावरती विश्वास टाकला जाईल संघनायकाच्या माध्यमातून, कारण वाचवायच्या आहेत 10 धावा. अतिशय कुशल मुवमेंट. पाहूया काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 35 या अंकावरती लागली गेली आहे. किशोर या वेळेस खराब चेंडूची हाताळली. क्या बात आहे. दिवाळी तर संपून गेली, परंतु बोनसचा मात्र वाटप अजून किशोर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नो बॉलची होते सांगता आणि हा चेंडू जातो सीमा पार. म्हणजे या चेंडूवरती गणल्या जात आहेत 5 धावा. पंच चेंडू बॅटला चाटून गेला होता की यस यस चालू द्या, सामना चालू द्या. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज तयार होतोय. या वेळेस उडवलाय. पाहूया सेफ लँडिंग होईल. सुभाष केने दुरून येतोय. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावांपासून रोखू शकत नाही, वाचू शकत नाहीये. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते धाव फलकावरती 42. 45 धावांचं आव्हान होतं. अवघ्या 3 धावांची गरज आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं खराब हाताळला होता, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहतोय की 2 धावा. यावेळेस ही दिशा दिलेली आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये आपण पाहतोय अनंत केने चेंडूला कलेक्ट केला जातोय. आमचे परम मित्र आपण पाहतोय या तालुका क्रिकेटमध्ये ज्यांच्या आवाजाची जादू नेहमीच आपल्याला पाहायला मिळते, असं तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके कालीराम केनी सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम 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 सर. या वेळेस पाहू शकता ऑन साईडला खेळून काढलेला आहे. इथे एक धाव घेतली जाईल की दुसरी धाव घेऊन इथं मात्र पाहू शकता यस इथेही 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अशा रीतीने आपण पाहू शकता हा सहज सोपा विजय संपादन केला जातोय. अंतिम ओव्हर मध्ये असं वाटलं होतं काहीतरी मॅच टर्निंग पॉइंट आणि रंगतदार पाहायला मिळेल, परंतु पहिला चेंडू खराब त्या कारणास्तव आपण पाहू शकता अधिक ताकदी तोलामोलाने विजय संपादन करतोय गावदेवी वडघर संघ. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय बजरंग गोरसे. खूप चांगला प्रयत्न राहिला शेवटच्या ओव्हर पर्यंत.